रामकृष्ण हरी माऊली. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मम्मी पप्पा माझे पंढरपूरला गेले होते आणि येताना कलिंगड घेऊन आले होते. उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं कलिंगड जास्त भेटतात आणि इकडं आमच्या गावामध्ये पण कलिंगड विकायला गाडी येते. आम्ही तिथनं पण कलिंगड घेतो. माझ्या मम्मीला आणि पप्पाला पण कलिंगड जास्त आवडतं आणि मला देखील खूप आवडतं. पंढरपूरला गेले मम्मी पप्पा, त्याच्यामुळे येताना घेऊन आले होते आणि खूप लाल होतं कलिंगड आणि मी खाल्लं पण होतं, गोड पण होतं. कलिंगड खाऊन मला स्वयंपाक बनवायचा होता आणि आभाळ आलं होतं, पावसाचं वातावरण होतं. त्यासाठी म्हटलं भजी बनवावं. मी कांदा भजी बनवायला लागले होते आणि माझी मम्मी आणि पप्पा तर रानात गेले होते. हा सगळा कारभार माझ्या एकटीचा चालू होता. हिरवी मिरची, लसूणचा ठेचा, मीठ, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, ओवा हे सगळं टाकून मी पीठ व्यवस्थित मिक्स केलं होतं. आणि घरामध्ये मी, माझी मम्मी पप्पा असतो, त्याच्यामुळे स्वयंपाक जास्त बनवावं लागत नाही. कारण दीदी दादा तर पुण्याला असते, जॉब करते दोघं पण. आणि आता आमच्या गावाची यात्रा पण आहेत, दीदी दादा पण येणार आहे, त्याच्यामुळं वातावरण जरा जास्तच भारी आहे. खूप छान पद्धतीनं आमच्या गावची यात्रा करतात. यात्रेच्या आदल्या दिवशी देवाला घेऊन येतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी आमच्या गावची यात्रा असते. चळे आणि तारापूर या गावची पण यात्रा आमच्या यात्रेसोबतच असते. तिन्ही देव सोबत आणले जातात आणि छान पद्धतीने यात्रा साजरी केली जाते. आणि छान असं बाहेर आभाळ आलं होतं आणि मी असे कुरकुरीत कांद्याची भजी बनवून ठेवले होते. बाहेर मस्त पाऊस पडताना भजी खाण्याची मजा एक वेगळीच असते. त्यासाठी तसं वातावरण झालं होतं म्हणून मी भजी बनवलं होतं. आता भजी तर बनवून झालं होतं. मम्मीला यायला रानातून उशीर लागेल म्हणून स्वयंपाक पण बनवायला चालू केला होता मी आणि छान अशा तव्यावर भाकरी बनवत होते. चपातीपेक्षा जास्त तर मला भाकरी चांगली जमते. चपाती एवढी मला जमत नाही, पण भाकरी छान येते मला करता. आणि बघा मी किती छान भाकरी बनवली आणि भाजली पण होती छान. तवा पण खूप छान तापला होता आणि 2 दिवस झालं चुलीवर स्वयंपाक बनवायचं बंद केलं होतं. कारण की पाऊस येतो आणि वारं सुटतं, त्याच्यामुळं चुलीवर त्रास होतो स्वयंपाक बनवताना. त्याच्यासाठी मी आज गॅसवर बनवत होते. पण गॅसपेक्षा चुलीवरचं जेवण जास्त टेस्टी लागतं. आणि ह्या अशा सगळ्या भाकरी मी बनवून घेतल्या होत्या. किती छान भाकर फुगली बघा आणि भाजली पण होती छान. भाकरी तर काय आता बनवून झाल्या होत्या. मग मला भाजी बनवायची होती. भाजीला काय बनवावं ते सुचत नव्हतं. नंतर मला दुधी भोपळा दिसला आणि दुधी भोपळा मी छान कट करून घेतला होता आणि लगेच दुधी भोपळ्याला पण मी फोडणी दिली. दुधी भोपळा बनवताना भोपळ्याच्या वरची साल मी काढून घेतली होती, कारण भोपळा लगेच शिजतो आणि डाळ टाकून छान भोपळा बनवायला लागले होते मी. आणि दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगला आहे. ज्याला शुगरचा त्रास आहे त्याने जर दुधी भोपळा खाल्ला तर शुगर कमी होऊ शकते. आणि छान असं आमच्या घरातलं काळं तिखट टाकून मी दुधी भोपळा बनवून घेतला होता. वरून थोडं मीठ टाकलं आणि पाणी टाकलं. किती छान तेल सुटलं आहे बघा भोपळ्याला. परत एकदा थोडंसं पाणी टाकून भोपळा मी मिक्स केला व्यवस्थित. तोपर्यंत माझी मम्मी आणि पप्पा रानातून आले होते आणि रानातून येताना दूध घेऊन आले होते. पप्पाला डेअरीमध्ये दूध वाढायला जायचं होतं. आई तर बसली होती आणि आई रानातून आल्यावर आईला मी चहा बनवून दिला आणि माझं भाजी बनवायला चालू होतं. शेंगाचा कूट टाकला होता मी आणि आईचा चालू होता कालवा, काय बनवलं आहे म्हणून, काय करायला लागली आहे तू. पण माझं मी काम चालू ठेवलं होतं. रानातून येऊन घरचं काम करायचं म्हटल्यावर परत खूप कंटाळा येतो. त्याच्यासाठी मीच म्हटलं स्वयंपाक बनवून ठेवावं आई रानातून येईपर्यंत. आणि माझा भोपळा देखील बनवून झाला होता आणि मी छान असा भोपळा ताटामध्ये घेतला. पप्पा पण दूध वाढून आलं होतं आणि पप्पाला भजी, भोपळा, भाकरी, भात खायला दिला होता आणि नंतर मी पण घेतला. तर मी आई रानातून येईपर्यंत असं सगळं स्वयंपाक बनवून ठेवत असते रोज.